महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तसेच 100% अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी दिनांक 5 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचं पत्र काढून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी तसेच संबंधित शिक्षण निरीक्षकांना सूचना दिल्या आहेत। या पत्रानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील तसेच 100% अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कॅशलेस वैद्यकीय उपचाराचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेत। विशेष म्हणजे आतापर्यंत जिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षकांना या योजनेचा लाभ प्रत्यक्षात मिळत नव्हता। मात्र आता शिक्षण संचालनालयाने स्पष्ट सूचना दिल्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांनाही तसेच अनुदानित खासगी शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। या संदर्भात शासनाने 25 फेब्रुवारी 2026 रोजी शासन पत्राद्वारे आवश्यक निर्णय घेतला होता। त्यानंतर आता राज्यभर या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत। या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळते। देशभरातील आणि राज्यातील नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध असते। त्यामुळे गंभीर आजार किंवा मोठ्या उपचारांसाठी अचानक मोठा आर्थिक भार पडत नाही। शिक्षण संचालनालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत। एकंदरीत या नव्या पत्रामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांतील तसेच 100% अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कॅशलेस वैद्यकीय उपचाराचा लाभ मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे।